रामकृष्ण हरी. आपल्यासोबत आहेत गंगाराम महाराज. यांनी एक नाही दोन नाही तर तब्बल 36 वाऱ्या केल्या आहेत. चला जाणून घेऊयात त्यांच्यासोबत काय म्हणतात महाराज. रामकृष्ण हरी माऊली. वारीला चालत असताना आयुष्यातले 36 वर्ष पांडुरंगासाठी मिळाले हे आमच्यासाठी परमभाग्य आहे. परंतु वारी करत असताना ज्यांच्या समवेत आम्ही चालतो, विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, पायी दिंडी सोहळा, हा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर, हा पायी वारीचा प्रवास हा बरोबर पौर्णिमेपासून तर पौर्णिमेपर्यंत हा 1 महिन्याचा कालावधी हा पंढरपूरसाठी आमच्या आयुष्यातून आम्ही अनमोल वेळ काढून पूर्ण महिनाभर वारीचा आनंद घेत असतो. आणि आगळा वेगळा आनंद हा जीवनामध्ये असा का जन्माला आल्याचं काहीतरी सारखंच जर करायचं असलं तर ते सार्थक फक्त आयुष्यामध्ये पंढरपूरच्या वारीमध्ये होतं. आयुष्यामध्ये कुठेही किती तीर्थावर फिरलो परंतु जे काही पुण्य मिळतं, जे काही समाधान मिळतं ते फक्त श्री क्षेत्र पंढरपूर आणि पंढरपूर परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर 1 महिन्यातला मिळालेला आनंद आम्हाला 11 महिने म्हणजे वर्षभरासाठी मिळतो. तो आनंद फक्त पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये. वारीची तुमची 3 तपा झाली. हो, या कालावधीमध्ये 3 तपामध्ये तुम्हाला पांडुरंग कुठेतरी भेटला? नक्कीच या ठिकाणी असं सांगू इच्छितो, पांडुरंग हा आम्हाला कुठंतरी दगडामध्ये न बघता प्रत्येक वारकऱ्यामध्ये आम्हाला पांडुरंगाचं स्वरूप दिसतं. रस्त्याने वारी करत असताना प्रत्येकात पांडुरंगाचं रूप आम्हाला दिसतं. ही आमच्यासाठी पांडुरंगाने दिलेली सतत विवेकबुद्धी. आम्ही रस्त्याने चालत असताना प्रत्येकाला माऊली याच शब्दामध्ये बोलतो, कोणालाही रागावून बोलत नाही, सर्वांना प्रेमाने बोलतो. याचा अर्थ असा का पांडुरंगाचा काहीतरी अंश आम्हाला त्याच्यामध्ये जाणवतो. दादा, वारी म्हणजे नेमकं काय सांगाल तुम्ही? वारी म्हणजे जीवनामध्ये होणारं परिवर्तन. वारी माणसाला जीवनामध्ये परिवर्तनाची बाजू असे शिकवते, जगावं कसं, वागावं कसं, समाजाशी आपलं प्रेम कसं करावं, समाजाकडून प्रेम कसं मिळवावं, समाजाला आपल्याकडून काय देता येईल, समाज आपल्याला काय देतो, हे वारी या माध्यमातून चालत असताना प्रत्येकाला माऊली 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 म्हटल्यानंतर आपल्याकडून माऊलीच्या नावाचा जप तयार होतो. आणि वाणीमध्ये अतिशय पावर येण्याची ताकद ही फक्त वारी असते. आता यांच्यासारख्या ज्या युवा पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? निश्चितपणे युवा पिढीला वारीच्या बाबतीमध्ये आता आम्ही तर करत आलो, आम्हाला आमचे घरची म्हणजे आमच्या वडिलांची परंपरा आहे. वडिलांनी वारी केली, आईनं आमच्या 34 वर्ष वारी केली. आणि आईची वारी आटोपल्यानंतर माझा नंबर लागला. आई चुकली पंढरपुरामध्ये, 8 दिवस पंढरपूरमध्ये होती. आणि तदनंतर मग तिला सांगितलं तू थांबून घे, मी करतोय. तसे 36 वर्ष तिच्यानंतर मी करतोय. मी माझ्याही पाठीमागच्या पिढीला माझ्या मुलाला, नातवाला निश्चितपणे पांडुरंगाच्याच वारीचा आनंद देतोय. युवा पिढीला हेच सांगू इच्छितो का वारीचा आनंद घेण्यासाठी निश्चितपणे आपण खूप अशा आधुनिक युगाकडे जातोय, परंतु आध्यात्मिक युगाची जर गरज घेतली तर आध्यात्मिक युगातून जाणारा जे युग आहे, जे आपण ज्याला कोणतं युग म्हणतो, जे युग आपण ज्याला म्हणतो ते युग आता विज्ञान युगात मला मुद्दा सांगायचा होता. विज्ञान युगामध्ये वावरत असताना तरुण पिढी अतिशय त्याच्यामध्ये व्यस्त आहे. परंतु तरुण पिढीला खरा संदेश हाच आहे, विज्ञान हे आता आलं आहे. माऊलीने विज्ञानाचा शोध 750 वर्षापूर्वी माऊलीने याचा शोध लावला आहे. जी गोष्ट 5500 वर्षापूर्वी भगवंताने संजय जेव्हा धृतराष्ट्राला गीता युद्धाचं सांगत होता, हा संकेत आज दूरदर्शन जसं आपल्याला वाटतो का टी व्ही दुसरीकडे दिसते पण आपल्याला बघायला मिळते, तसं संजयाला महाभारताचं उदाहरण त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर दिसत होतं. ते धृतराष्ट्राला तो समजून सांगत होतं. हे विज्ञान युगाचं वैशिष्ट्य. अजून किती वर्ष वारी करणार? निश्चितपणे जोपर्यंत जीवात जीव आहे, शरीरात प्राण आहे. आजही मला काही वेळ चालल्यानंतर अतिशय वेदना होता, परंतु पांडुरंगाच्या कृपेने त्या वेदनेकडं जात राहतं मी चालत राहतो. आणि निश्चितपणे जोपर्यंत प्राणात जीवात जीव आहे तोपर्यंत पांडुरंग मला निश्चितपणे तिथपर्यंत बोलावणार आणि वारी करीत राहणार. निश्चितच सकाळ तीर्थ निवृत्तीच्या पायी तेथे मुली घेई माझ्या मना. खूप सुंदर सोहळा आहे. दादांनी आपल्याला वारीचा एकूणच अर्थ समजावून सांगितला आहे.